अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. नणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी. शिवसेना भाजपा आरपीआयच्या उमेदवार पल्लवीताई सरमळकर या आपल्या उमेदवार आहेत. त्यांची निशाणी काय काय निशाणी आहे? 15 तारखेला काय करणार? 2 नंबर बटन आहे, पण मतपेटीत पहिला नंबर पाहिजे. बरोबर? मी नेहमी सांगतो, ज्याच्या मागे महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला. आणि उमेदवार पण आपली लाडकी बहीण आहे. लाडक्या बहिणी इकडे आहेत. मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना चालू केली ना. आता सगळे विरोधक म्हणतात 2 महिन्याचे पैसे देऊ नका म्हणतात. पैसे आले की नाही? आणि तुम्हाला मी सांगतो, तेव्हा पण यांनी विरोध केला, कोर्टात गेले, पण लाडक्या बहिणीने असाच चपराक दिली त्यांना की घरातच बसून टाकला. आणि मी आता सांगतो, कोणीही माहिकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कधीही बंद होणार नाही. उलट आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आम्ही करणार. त्यांना लखपती झालेलं आम्हाला बघायचं. आणि तुमचा भाऊ खोटं बोलत नाही, जे बोलणार ते करणार. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. बरोबर आहे? एकनाथ शिंदे का दुसरा नाम क्या है? कमिटमेंट. आणि म्हणून शब्द तुम्हाला देतो, या भागाचा विकास करू. इथं आपल्या डिफेन्सच्या जागेवर जी घरं आहेत त्याचा पुनर्विकास होत नाही ना. तर संरक्षण विभागाचे मंत्री राजनाथ सिंग साहेब आहेत, त्यांच्याशी आपण बोलू, चर्चा करू केंद्राशी. आणि रेल्वेचा जसा विषय आहे, रेल्वेच्या जागेवर काही घरं आहेत त्यांचाही पुनर्विकास होत नाही. त्यामुळे या बाबतीमध्ये चर्चा करून राज्य सरकार आणि केंद्र सरकार महायुतीचंच आहे, त्यामुळे घरांचा विषय जो आहे आपण निकालात काढू. या बाबतीमध्ये मी स्वतः पाठपुरावा करेन, मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही दोघंही मिळून पाठपुरावा करू आणि याला न्याय करू. शिवालिकचा प्रकल्प रखडलेला आहे किती 18 वर्ष. आता तुम्हाला मी सांगतो, जसं रमाबाई आंबेडकर नगर केलं ना आपण 17,000 घरांचं, तसाच तुमचं देखील आपण करू. आणि जेवीमध्ये आपण तिकडे MMRDA घेतलाय, इकडे देखील आपल्याला MMRDA ला घेता येईल. आणि SRA आणि MMRDA मिळून तुमच्या किती घर आहेत? 5,000 घरांचा मोठा प्रकल्प आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगतो, आचारसंहिता संपल्या यामध्ये मी लक्ष घालीन स्वतः. आणि 125 एकरमध्ये आपल्याला मोठा प्रकल्प उभा राहताना या ठिकाणी खेळायला मैदान मिळेल, गार्डन मिळेल, हॉस्पिटल मिळेल, शाळा मिळेल, पार्किंग मिळेल. एक्सीलेटर लिफ्ट वो भी दे देंगे आपको, कोई चिंता नहीं, वो छोटी बात है. और मैं सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. लेकिन इतना ही सुनो कि आने वाले 15 तारीख को क्या करेंगे? पक्का? तो आपका सब काम मैं पक्का करूंगा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.